डिम्पीज होम किचनमध्ये साऊथ इंडियन स्टाईल सांबार बनवूया। तर सांबार बनवण्यासाठी मी सर्वात आधी चिंच भिजत ठेवलेली होती गरम पाण्यामध्ये थोडीफार। त्याच्यानंतर आपण आता 4 ते 5 लोकांसाठी हा सांबार बनवतोय। त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्यात 2 ते 3 चमचे मी हरभऱ्याची डाळ ॲड केलेली आहे छान वॉश करून। आता आपण ही डाळ कुकरला लावणार आहोत। तर कुकरला लावताना मी ह्या डाळमध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार हळद टाकून छान मिक्स करून आपण आता हे कुकरला लावूया। कुकरला अगदी 3 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ छान सहजरित्या शिजते। त्याच्यानंतर आता सांबार बनवण्यासाठी मी जास्त व्हेजिटेबल नाही घेतलेले आहेत। मी फक्त वांग, टमाटर आणि कांदा तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने कापून घेतलेला आहे। चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे। सांबार मसाला घेतला आहे मोठे 3 चमचे, गूळ घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। फोडणीसाठी तेलामध्ये आपण आता मोहरी ॲड करणार आहोत। लाल मिरची तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। मी 2 चमचे घेतलेला आहे। पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, त्यानंतर कढीपत्त्याचे काही 7-8 पानं टाकले। त्यानंतर आता आपण जो कांदा आहे सांबार बनवण्यासाठी तो कांदा ॲड करूया, त्याच्यामध्ये टमाटर ॲड करूया आणि त्यानंतर जे वांगं घेतलेलं आहे मी ते वांगंसुद्धा आपण त्यामध्ये छान ॲड करूया। तुम्ही वांग्याच्या ऐवजी किंवा वांग्यासोबत तुम्ही गाजर, त्याच्यानंतर डांगर आणि शेवग्याच्या शेंगा पण तुम्ही ॲड करू शकता। माझ्याकडे आता ते अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी फक्त वांगं टाकूनच सांबार बनवते आहे। खूप टेस्टी बनतो तरी पण हा सांबार। आणि सांबार झाल्यानंतर, खाऊन झाल्यानंतर तुम्ही बनवून बघा, नक्की खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालेलं आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता मी जो मसाला आहे सांबार मसाला तो मी त्यात ॲड केलेला आहे। त्यानंतर सांबार मसाला नको जळायला म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं। लाल तिखट ॲड करूया आपण आणि पुन्हा थोडंसं मी पाणी ॲड करून आपला जो सांबारचा मसाला फ्राय करून घेऊ छान। त्यानंतर आता आपला मसाला जोपर्यंत फ्राय होते तोपर्यंत आपण बघूया आपली डाळ छान शिजली आहे का नाही। तर डाळ चेक केली मी, डाळ बघू शकता तुम्ही 3 विसलमध्ये किती छान शिजलेली आहे, पूर्ण गळून गेली डाळ, पूर्ण गाळ झाला आहे आपल्या डाळीचा आणि तसंच आपल्याला डाळ हवी आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी सांबार मसाला किती छान फ्राय करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण जी डाळ होती त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून मी टाकलेलं आहे, ॲड केलेलं आहे। त्याचनंतर आता आपण चिंचेचं पाणी आणि थोडासा गूळ ॲड करूया, कारण आपला सांबार जो असतो तो असा थोडासा गोड, आंबट, तिखट असा चटपटीत लागतो आणि हा सांबार साऊथ इंडियन स्टाईल आहे। तुम्ही यामध्ये फोडणी देताना थोडंसं मेथीचे दाणे पण ॲड करू शकता। आता वरून मी चवीनुसार मीठ ॲड करून डोशासोबत खाण्यासाठी रेडी आहे सांबार। धन्यवाद।